नमस्कार. आज मी तुम्हाला पनीर मसाला म्हणजेच पनीरची भाजी कशी करायची ती दाखवणार आहे. त्यासाठी मी हे 150 ग्राम म्हणजे 150 ग्रामला जास्तच आहे पनीर घेतलेलं आहे. आणि मसाल्यासाठी 2 टोमॅटो, 1 कांदा, काजू घेतले 4-5, लसूण आणि आलं याचा मसाला बनवायचा. तर हे कांदा टोमॅटो मी कापून घेते. आता आपण तयार करूया मसाला. आपण मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी कांदा, तेल घातलेलं आहे. कांदा भाजून घेऊया आपण. हा उभा चिरलेला आहे कांदा. कांदा चांगला भाजून घ्यायचा. तांबूस रंगावर कांदा भाजत आला की आपण टोमॅटो घालणार आहोत. कांदा भाजत आलेला आहे. आपण हे आलं लसूण घालूया. काजू आणि टोमॅटो घालायचा. टोमॅटो पण आपण चांगले भाजून घ्यायचे. कांदा आणि टोमॅटोमधलं पाणी निघून गेलं पाहिजे. पूर्ण शिजून घ्यायचा टोमॅटो. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. कांदा टोमॅटो भाजलेला आहे. आता मी गॅस बंद करते. हे थंड करायचं आणि मिक्सरला ती ग्रेव्ही बनवून घ्यायची. सगळा मसाला मी मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे. आता हा बारीक करून घेते. हा मसाला वाटून घेतलेला आहे बारीक. आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. दोन चमचे तेल घालूया आणि 1 चमचा बटर घालूया. तुम्ही बटरच्या ऐवजी तूप सुद्धा घालू शकता. बटर घातल्यामुळे आणखीन टेस्टी बनते पनीरची भाजी. पनीरच्या भाजीला तेल जरा जास्तच लागतं. हॉटेलमध्ये सारखी खायची म्हणजे थोडंसं जास्त करतो तेल. अर्धा चमचा जिरं आणि मसाला केलेला आपण हा वाटलेला आहे तो घालायचा. मसाला आता परतून घ्यायचा चांगला. मीडियम गॅसवर मसाला परतून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये आपण मसाला घालणार आहोत. तेजपत्ता राहिला होता घालायचा. हळद, लाल तिखट, हे कलरसाठी लाल तिखट घालतोय आपण. गरम मसाला, धना पावडर घालूया 2 चमचे. मसाले पुन्हा आपण भाजून घेऊया. हा किचन किंग मसाला घालते मी. किचन किंग मसाला तुम्ही नक्की घाला. त्याची टेस्ट अगदी वेगळीच येते पनीरच्या भाजीला. पाणी घालूया आपण मसाला खाली करपू नये म्हणून. पुन्हा मसाला पण भाजून घेऊया. आता इकडे तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा. सगळ्या भाज्यांमध्ये पनीरची भाजी करायला एकदम सोपी. 2 मिनटं झाकण ठेवूया. उघडून बघूया आपण. आता हे मसाला आपल्याला शिजलेला आहे, भाजलेला आहे व्यवस्थित. आता आपण याच्यामध्ये पनीर घालणार आहोत. पनीरचे तुकडे आपल्या आवडीप्रमाणे घालायचे. लहान मोठे कसे पाहिजे ते. पुन्हा मिक्स करूया आणि मीठ घालूया आपण. मीठ राहिलेलं घालायचं. आणि थोडंसं पनीर हे असं हाताने चुरा करून घालायचं किंवा खिसून घालायचं. कसुरी मेथी घालूया. थोडंसं पाणी घालूया आपण. आपल्याला कितपत घट्ट ग्रेव्ही हवी पातळ त्याप्रमाणे पाणी घालायचं. आता 5 मिनटं मी शिजवून घेणार आहे. परत पाणी घातले, पनीर घातले, मीठ घातलेलं आहे, त्यामुळं 5 मिनटं शिजवून घ्यायचं. आता आपण पाणी घालायचं नाही. तर झाकण उघडून बघूया.
वरून 1 चमचा मलाई घालूया, फ्रेश मलाई. कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायचं. तर ही भाजी तयार आहे. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.